साथे आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरण तुलसीमाला कंजरम कंदनेत्रम सदा धवलहासं विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ए साथे आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त स्थळी कीर्तनाच्या आणि निरूपणासाठी निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग 4 चरणाचा आहे आणि 4ही चरणामध्ये महाराजांनी समाजासाठी उपदेश केलेला आहे विठ्ठल विठ्ठल हो अभंग गाथ्यातील श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांपासून विचार करा ते अभंग प्रचलित नाहीत भजनी मंडळाच्या भजनामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग गाथ्या त्यांचे सेपरेट गाथा आहे म्हणजे अभंग आहेत पण ते शब्द गहन आहेत कीर्तनाला घेण्यासारखे राहत नाहीत गहन शब्द असल्यामुळे ते सोडवणं त्याचा विस्तार करणं सोपं नाही पण मी सांगतो ते ऐका संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांपासून अखेर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत समर्थ रामदास स्वामी असतील त्याच्या पलीकडं जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे असणारे पट शिष्य निळोबा महाराज असतील त्याच्याही नंतर
बहिणाबाई असेल आणि त्याच्याही नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, या सर्वांपर्यंत जी अभंगाची रचना झाली, त्या अभंगाच्या रचनेमध्ये असे वेगळे 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 भिन्न भिन्न प्रकार आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात. अध्ययन केलं तर कळतंय, चित्त देऊन ऐकलं तर कळेल. अभंग वाचल्यानं कळत नाही, वाचून घेऊन कळून घेऊन मग त्याचा अर्थ कळतो. लक्षात का, त्याच्यातला भाव काय आहे. सरासरी अभंग म्हटल्यानंही कळत नाही, अभंग वाचल्यानंही कळत नाही. या सर्व संतांच्या अभंग गाथ्यामध्ये सर्वांनी लिखाण केलं. कोणाचे अभंग स्वतः करता आहेत, कोणाचे देवाच्या प्राप्ती करता आहेत, कोणाचे संतांच्या शरणांगती करता आहेत, आणि सर्वांचेच अभंग, ज्या अभंगामध्ये उपदेश परप्रकारांचे जेवढे अभंग आहे ना महाराज मंडळी, औषध फक्त एक असतं, त्याचा उपाय सांगतात, पण बाकीचे अपाय सांगितले जातात. उदाहरणार्थ तुमच्या पुढे एकच अभंगाचा चरण मांडतो म्हणजे समजून जाईल. सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला सांगतो विठ्ठलाला भजा. एवढं एक चरण सांगितलं, पण नाही भजलं तर अपाय काय आहे. मला वाटतं सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. उपाय सांगितला, जर उपाय केलाच नाही तर अपाय, नाही तरी जन्म गेला वाया. काही अभंगामध्ये असा उपदेश असतो, लक्षात ठेवा, की देवाचं स्मरण का करावं बाबा, त्या देवाचे ह्या विश्वावर काय उपकार आहेत, त्याचं स्मरण तुला नाही का. अशाही प्रकारातले अभंग आहेत. कारे नाठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकलाची. हा एक शब्द झाला, हे स्मरण करून दिलं, पण बाकीचा विस्तार करून दिला का सृष्टीचं रक्षण नाही का. मला वाटतं तुझ्या ध्यानात नसेल, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की बाबा कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, स्मरण करून दिलं नाही का. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, स्मरण करून दिलं. तेने तुझी काय केली नो हे चिंता, स्मरण करून दिलं. विठ्ठल विठ्ठल. हो, संत श्रेष्ठ मला वाटतं निळोबा महाराजांचा अभंग आहे तो. येथे येऊन केले काही, विठ्ठलू नाही आठविला. विठ्ठलाचं जर आठवण केलं नाही तर बाकीचे अपायात घडतात. उपाय सांगितला, पण उपाय जर औषध म्हणून घेतला नाही तर बाकीचे अपाय घडतात, आणि त्या अपायाचं दुःख जीवाला भोगावं लागतं. म्हणून या जड जीवांचा उद्धार व्हावा, त्यांच्या हेतूनं, त्या उद्दिष्टानं, त्यांचं कल्याण व्हावं, त्या उद्दिष्टानं जेवढे अभंग केले त्या अभंगांना उपदेश प्रकरणातील अभंग म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हे प्रकरण तुम्हाला समजण्याकरता सरासरी जर त्यांना समाधान झालं ना, त्याचे अभंग वेगळे आहेत. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. समाधानाचा प्रकार. कदाचित मनामध्ये हळहळ असेल तर कैमी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, किंवा काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, किंवा कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. ज्या वेळेस त्यांच्या अंतकरणात तळमळ असते स्वतःविषयी, त्याविषयीचे हे अभंग. मला वाटतं ज्या वेळेस त्यांना देवाची भेट घेण्याची आतुरता होती, जगद्गुरु तुकाराम महाराज जे जे भेटेल त्याला विचारायचे ना. पुसावेशी ह्याची वाटे, जे जे भेटे तयाशी. मला वाटतं तुकाराम महाराज जे जे भेटेल त्याला विचारायचे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जो पक्षी कोणालाच आवडत नाही, कोणीच त्याच्याकडे डोळे भरून बघत नाही, कोणी आवडीनं त्याला 2 चमचे असं धान्य टाकत नाही, पाणी पाजत नाही, कोणीच नाही का प्रेमानं त्याच्याकडे बघत नाही, त्याला विचारलं की बाबा देव मला कधी भेटेल. पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे. शकून गे माये
कोणालाही काही विचारू शकतं. अतुर झालं पाहिजे. तुटे गे माये नाही का, काय ते तुटे ना जवळी, काय ते जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल विटे गे माये विटे ना जवळी आहे परी भेटे ना. अशी अवस्था ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस माणूस कोणालाही सुख विचारतो, दुःख विचारतो. आता तेच ज्ञानेश्वर महाराज कावळ्याला शकून विचारायचे, तुला दही भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावतो बाबा, परिपक्व झालेल्या आंब्याची परिपक्व फळं तुझ्या तोंडात तुला खायला देतो बाबा, पण विठू मला कधी भेटेल ते सांग. पण भेटल्यानंतर प्रक्रिया बघा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. भेटल्यानंतर प्रक्रिया तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. ज्या वेळेस अपेक्षा असते का त्या देवानं यावं, त्या देवानं भेट द्यावी, त्यावेळेची आतुरता वेगळी आणि उपदेश सांगणं आतुरता वेगळी. विठ्ठल विठ्ठल ते म्हणू का रे, पण मग घसरलं तर साच धरून घ्यायच्या ना. हा म्हणजे कसं होतं, तुमचे स्वर चांगले, आपले घसे बट्ट्या बोळ व्हायले उघडेल टायर आहे ते, त्याला काय धार रे का, ते एखाद्या टाइम सटकत आलं लक्षात का, आणि सिग्नल तोडीत आलं लक्षात का. जर इकडे तिकडे फरक झाली तर जुन्या असंच राहत आहे की सांभाळून घ्या. असं जर माझ्याकडून काही चुकलं तर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या समाजाची प्रक्रिया त्यांनी बघितली. कोण काय अंधाधुंदीत वागतं, कोण काय गुंगीत वागतं, चांगले लोक वागत नाही. त्या वेळेला त्यांनी आर्ततेनं देवाला हाक मारली. ती हाक मी तुम्हाला मारून दाखवतो. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत फुला पुन्हा, पाहण्या भारत फुला पुन्हा, पाहण्या भारत फुला पुन्हा. हे कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, भारत फुला पुन्हा, पाहया भारत फुला पुन्हा, पाहया भारत फुला पुन्हा. किती मधुर तुझी बासुरी, किती मधुर तुझी बासुरी, मधुर तुझी बासुरी, किती मधुर तुझी बासुरी. ऐकू दे कदा तरी, ऐकू दे करी प्रसन्न माझ्या मना, करी प्रसन्न माझ्या मना. पाहण्या भारत फुला पुन्हा, पाहण्या भारत फुला पुन्हा, पाहण्या भारत फुला पुन्हा. हे कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत फुला, पाहण्या भारत फुला पुन्हा, पाहण्या भारत फुला पुन्हा. रक्षण व्हावं याच्यासाठी, समाजानं सुबुद्धीवर यावं याच्यासाठी. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत भारता ग्रहण लाधले, भारता ग्रहण लाधले. आती गुलाम जन हे झाले, आती गुलाम जन हे झाले. तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत आपुला. लक्षात आतुरतेना देवाला हाक मारतात, परंतु
परंतु ज्या वेळेला समाजाला उपदेश करायचा आहेत ना, ते तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रो, देव बाजारचा भाजीपाला नाही रो, देव बाजारचा भाजीपाला नाही रो, देव बाजारचा भाजीपाला नाही रो. ए मातीचा देव त्याला पाण्यात भेव, मातीचा देव त्याला पाण्यात भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. स्वतःची अपेक्षा पूर्ण करण्याकरता देवाला हाट, पण समाजाला समजून सांगण्याकरता वेगळी कळकळ, वेगळी रूपरेषा. म्हणे नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. महत्वाचा भाग एक आहे की समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, त्याच्या उद्दिष्टानं जे मार्गदर्शन केलं, जो उपदेश केला, त्याला उपदेशपर अभंग म्हणतात. म्हणून आता आपलं कीर्तन आहेत ना, हे सप्त्यातलं कीर्तन नाही, वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, ते शांत राहतं. हे दसक्रियाचं कीर्तन आहे. दसक्रियाचं कीर्तन असल्यानंतर तिथं आपल्या एकाच्याही हातात काहीच नाही, तिथं कावळ्याचा स्वाधीन असतं, ते नाही का. मग तो कावळ्याचा स्वाधीन कीर्तन झालं, लोक शक्यतो त्या कावळ्याकडेच बघत राहतात कीर्तन ऐकण्यापेक्षा. ते कावळं तिकून येताना दिसतही बी, पिंडदान जरी खाली असलं ना, झाडं वर आहे ना, तिथं असलं का झाडावरून कावळा खाली आला का त्यांना माहीत आहे आपल्या पांगरी गावामध्ये आपण जे करून ठेवलं ना, तिथं काकस्पर्श होतो, तिथून पुढं माणसं बेचैन होतात. मग त्यांना ब्रह्मज्ञान जरी पाजलं ना, ऐकायची लेवल त्यांची राहत नाही. राजा वो विठ्ठल हो. या ठिकाणी उपदेश पराभंग, उपदेश कोणी कोणाला करावं हे फार महत्वाचं आहे. उपदेश ज्याला करायचा तोही त्या लेवलचा अधिकारी लागतो, तो अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे त्यास तैसे देव, साहेब ओझे त्यास तैसे देव, करू उपदेश, साहेब ओझे त्यास तैसे देव, साहेब ओझे त्यास तैसे देव. साहेब ओझे त्यास तैसे देऊ, त्याची बुद्धीची लेवल केवढी काय नाही का, तसा उपदेश केला पाहिजे. आता एकदा काय केलं होतं महाराज मंडळी, असे झिमझिमेचे पावसाचे दिवस होते आणि खूप धडीचा पाऊस होता आणि खूप पाऊस आला. एक चिवताई तिच्या खोप्यामध्ये सुरक्षित होती तिच्या पिल्लांना घेऊन, आणि तिच्या सामने एका झाडावर एक माकड त्या पावसामध्ये 3 तास भिजलं, थुडथुड 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 करत होतं. पाऊस उघडला, थोडीशी विनाची तिरीम पडली. त्या चिवताईला असं वाटलं, जावं याच्याकडे बलवान प्राणी आहे, वानरा हाती लंका घेवली म्हणे तुका नाही का. त्रेतायुगामध्ये यांचं वर्णन आहे. हा पावसामध्ये गारठतो, इतका बलवान असताना, शक्तिशाली असताना. चिवताई त्याच्याकडे गेली, दादा अरे मला थोडसा का आज खेद वाटला तुझ्याविषयी. काय ग बाई, अरे 3 तास पावसात तू भिजत होता, मी एवढीच ना, माझा जीव बघ ना, माझे पिलं की ओढे, मी असं सुंदर असं खोपटं उन्हाळ्यामध्ये तयार करून ठेवलं, किती काही वारं आलं तर ते उडत नाही, फांटी असं गुंफून तयार केलं. किती काही पाऊस आला की लगेच त्याच्यामध्ये जाऊन विश्रांती करायची. मला पावसाचा त्रास होत नाही दादा. तू सुद्धा 3 तासापासून त्या पावसामध्ये भिजला, थुडथुड करतो. मला वाटतं तू सुद्धा आहे ना असं एखादं घरट करावं. आता मला वाटतं चिवताई खरं सांगत होती का खोटं सांगत होती? खरं सांगत होती. पण ऐकणारा
त्याला ते खरं नव्हतं पटत. ही ना मला अक्कल शिकावी का? एवढा एवढा जीव एक झापडत मारली तर मी त्या गरुडाला कुणीकडे पाठवलं होतं? द्वारकेत पाठवलं होतं. अशी माझी ताकद. आणि ही मला सांगते त्यानं त्या माकडानं तिचं ऐकलं तर नाहीच, परंतु जसं उठलं, कुठं आहे तुझा खोपा? ते बघा अमुक अमुक झाडाच्या फांद्याला माझा खोप. तिथं गेला आणि त्या फांदीचा खोपा चिरडून टाकला त्यानं. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. क्रोधी असेल, अविश्वासी असेल, तिथं उपदेश करू नये, तिथं बोध करू नये. मग उपदेश कुठं करायचा? मला वाटतं अनेक लोकांनी उपदेश केले ना. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, माऊलीचा अभंग आहे. एक माऊली महाराणी होती नाही का, राजाची राणी होती, सर्वसामान्य परिवारातली स्त्री नव्हती. आपला मुलगा तिनं त्याला स्नान घातलं, पाळण्यात त्याला असं कपडे वगैरे दूध वगैरे पाजून पाळण्यात असं व्यवस्थित झोपी लावायचं होतं, म्हणून पाळण्यात त्याला टाकलं आणि दोरी हातात घेतली आणि तो पाळणा हलू लागली. पाळणा हलवताना तिला एक गीत सुचलं. त्या गीताचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. पहा त्या मुलाला केलेला उपदेश मदाला राणीनं. हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा वादा, रव रव दुर्गंधी रे स्मरता हरी हरा शरण जाई गोविंदा, शरण जाई गोविंदा, शरण जाई गोविंदा, हरी हरा परी मदलसा सोम जो रे वाळा, परी मदलसा सोम जो रे वाळा, परी मदलसा जो रे वाळा, परी मदलसा सोम जो रे वाळा. स्वतःच्या मुलाची कळकळ नाही का? मला वाटतं सर्वसामान्य राजे जाऊ द्या, सर्वसामान्य माणसं जाऊ द्या, सीता मातेला प्रभू रामचंद्रानं सांगितलं नव्हतं का, सोन्याचं हरिण कधी राहत नाही, सोनं हा सजीव धातू नाही, नाही का? ते नकली आहेत, ते मायावी आहेत, पण श्रीहट्ट, राजहट्ट, जोग हट्ट हे पुरावे लागतात. हे शास्त्र सांगते. हट्ट धरला काही करा, तुम्ही मला बाकीचं ब्रह्मज्ञान सांगू नका, त्याला मारा आणि त्याच्या चमड्याची चोळी मला शिवून द्या, सुंदर दिसेल. खरं पटलं का सीता मातेला? नाही पटलं ना. परिणाम काय झाला? प्रभू रामचंद्र पंचवटीमधून धनुष्यबाण उचललं आणि गोदावरीच्या कडेकडेनं त्याचा पाठलाग करत 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 काळगाव टोक्यापर्यंत, नाही का? तिथून मायावी आवाज आला, लक्ष्मणा धाव. सीता मातेच्या कानापर्यंत तू मारीच मामानं आवाज केला होता आणि डुप्लिकेट आवाज कुठपर्यंत पोहोच जातो हा लक्षात का? खरा आवाज लोक ऐकूनच घेत नाही, अरे का? धाव. सीता मातेनं ऐकलं, भाऊजी प्रभू संकटात आहे, प्रभूवर संकटच येणार नाही. लक्ष्मणजीनं समजून सांगितलं,
परंतु सीतामाता ऐकायला तयार होईना. शेवटी लक्ष्मणजी गेले. तिथं लक्ष्मण रेषा आखली. रावण साधूच्या वेशेमध्ये आला. सीता मातेला घेऊन गेला आणि घेऊन गेलो मग व्यथा कळाली. ज्या टायमाला अशोक वनामध्ये सीतेला नेऊन बसवलं आणि मग त्या टायमाला सीता मातेला कळालं की काय ही बुद्धी मला सुचली. सुचन का काही? हा मी सुचतो नाही का. विठ्ठल सीता मातेचं ते वचन आहे. अशोकाचे वनी सीता शोक करी का हो अंतरले रघुनाथा दुरी. अशोकाचे वनी सीता शोक करी का हो अंतरले रघुनाथा दुरी. त्या वनात गेल्यानंतर राक्षसीने पाहिल्या. राक्षस रावण पाहिला. ते राक्षसाचं राज्य पाहिलं आणि मग शोक सुरू झाला नाही का. मला वाटतं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं ना, सोन्याचं हरिण राहत नाही, सोनं हा सजीव धातू नाही. मंदोदरीनं रावणाला सांगितलं होतं बघा. हा, तू ऐक लंकापती एक स्वप्न देखले मी राती. रावणाला सांगत होती. प्रभू रामाचं वानर सैन्य ज्या वेळेला लंकेवर चालून आलं, जवळ आलं, अगदी थोड्याच दिवसामध्ये लंकेवर नाही का हल्ला करणार. मंदोदरीनं सांगितलं होतं तू ऐक लंकापती एक स्वप्न देखिले रात्री. 18 पद्म वानर येऊन आले लंके येतील. 18 पद्म वानर घेऊन प्रभू रामचंद्र लक्ष्मण विभीषणजी लंकेवर चालून येतात. त्या प्रभू रामाची सीतामाई त्याची त्याला देऊन टाका. लंकेचा विध्वंस टाळा, लंकेचा नाश टाळा. ऐकलं का रावणानं? मग मला वाटतं क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिरू नये. बोध करायचा असेल तर तो ऐकण्याचा पात्रतेचा पाहिजे आणि तो जर तसा नसेल नाही का त्या बोधाचा. आता पाऊस पडतो. पाऊस थोडक्यात सांगतो पुढे चालतो. पाऊस पडतो. पाऊसाचा उपयोग कोणला होतो बरं? दगडाला होतो का मातीला होतो? मातीवर पाऊस पडतो लगेच गवत फुलतं, पीक फुलतं. दगडावर पाऊस पडला दगडावर काय उगवतं? अरे त्याचा परिणामच नाही ना. हा पाऊस तर जाऊ द्या. सागरामध्ये काही काही दगड आहे, सागरामध्ये समुद्रामध्ये काही काही दगड आहे, त्यांना त्याचा परिणाम होत नाही. इथं आलं लक्षात का? कारण त्यांना तो लागूच होत नाही ना. विठ्ठल विठ्ठल हो. या ठिकाणी माऊलींनी या समाजाची कळकळ बघितली. या समाजाचं नाही का भलं व्हावं, चांगलं व्हावं ह्या हिशोबानं त्यांना उपदेश केला. पण तो उपदेश करताना जो उपदेश केला त्या अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये केला. हे साथी आलिया वळगाचा रंग ये 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 साथी आलिया
ये साथी आलिया ओळगा सारंग धरून आहे तरी संसार जाईल रे, संसार व्हायला जाईल. मला वाटतं आज आपण इथं बसेल आहात सर्वजण, पण आपल्याला जर 100 वर्षाचा काळ विचारला तर एकालाही सांगता येईल का? नाही सांगता येणार ना. आपल्या आयुष्याचं आजपर्यंत आतापर्यंत जे गणित झालं ते आपल्याला सांगता येईल नाही का, परंतु आजपासून 100 वर्षापूर्वी इतिहास वाचून सांगता येईल, पण आपल्याला स्वतःला आपण कुठं होतो हे सांगता येईल का? मग देवबाप्पानं नाही का अनमोल किमचा देह दिला. आता देहाचे प्रकार असे, या देहावर 3 लोकांचे उपकार असतात. किती लोकांचे? देहावर पहिला उपकार, आई वडील देहदान देतात. लक्षात ठेवा, आई वडील काय देतात? देहदान देतात. देव काय देतो? जीवदान देतो, जेने हा जीव दिला दान. आणि संत काय देतात? कृपादान देतात. की संत जे कृपादान देतात ते कधीच सरत नाही. केले सते कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. आई वडिलांनी दिलेला देहदान, देह एक दिवस तरी संपतो. देवानं दिलेलं जीवदान, जीव त्याच्यातून निघालं का देहाची मातीच होते ना. परंतु संतांनी केलेलं कृपादान हे कधीच संपत नाही. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना जो अनुग्रह केला, मला वाटतं जोग महाराज समाधीच आहेत, पण दान कल्पंती संपणार नाही. मला वाटतं जोग महाराज साधू बनले. रेड्यावर वरद हस्त केला माऊलीने, रेड्यावर. मला वाटतं तो रेडा नाही का तुच्छ समजणारा प्राणी, पण आज वारकरी दिंड्या घेऊन तिथं दर्शनाला जातात. रेडेश्वराचं मंदिर, आळ्याला ते मंदिर आहे नाही का. कृपादान केले संती कल्पांती सरेना. मला वाटतं देह हे काळाचं धन आहे. तुम्हाला ते नेहमी ते प्रमाण ऐकतात. काही प्रवचन आहे, काही दाव्याचे, त्याचं तेच वर्णन राहत. संताचे देणे कल्पतरू गुणी दुने, परिसा परिसा खात देणे, चिंता मने ठेवना. या संताचे देणे कल्पतरुनी दुने, परिसा परिसा चिंता मने ठेवना, ठेवना. विशेष आहे या संताचे हे देणे नाही का. कल्पतरू होऊन धुणे. आता कल्पतरू आपल्याला फक्त नाव ऐकायला मिळतं, तो आपल्या मृत्यू लोकात नाही येतो नाही का. फक्त त्याच्या कथा ऐकायला मिळतात. कल्पतरू असेल, अमृत असेल, परिस असेल, या गोष्टी पुराणामध्ये आहेत, पण आपल्याला प्रत्यक्षात आपल्या नजरेमध्ये नाही. मी तुम्हाला पुढे घेऊन चालतोय. हे साथे आलिया, हे साथे आलिया याचा अर्थ या देहाच्या साथीनं तुम्ही आलात. मग हा देह नाही का, मला वाटतं तुम्हाला त्याची किंमत नसेल, परंतु त्याची किंमत स्वर्गातील अमर लोक सुद्धा त्याची इच्छा स्वर्गीचे करतात. अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. मृत्यू लोकी भाव
स्वर्गातले अमर लोक सुद्धा याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, किंवा अजून एक काय बघे ना काहीतरी यहलोकीचा हा देह. देव इच्छे काय झालं, माझ्या कीर्तनाकडे फारसं चित्त राहत नाही. कीर्तनाजोगा माझा स्वभाव नाही. कीर्तनाला फार गोड बोलावं लागत. गोड म्हणजे लोकांसंग तारखी मिळवण्यासाठी. तो स्वभाव माझा नाही. इतका तोंड चोपड्यापणा आहे ना माझी सिंह राशी. हा लक्षात ठेवा. मला सर्व जुन्या लोकांना माहीत असेल ती सिंह असल्यामुळे आहे ना मला ते कोणाचं एवढा तोंड चोपड्यापणा करून घेऊन ती आवडत नाही. त्याला लई गोड बोलावलं तर काय चाललं अण्णा बरं आहे का आप्पा एवढा कोणा उठारेटी करायच्या. त्याच्यामुळं मला ते आवडत नाही. आता हे ठराविक खरं आहे मंडळी. ते तुम्हाला माहित नाही. तो कीर्तनकार झाला ना त्याला पहा हो खूप तोंड चोपडापणा करावा लागतो राजावर. एवढं मला वाटतं लोटांगण घालायसाठी वारकरी बनायचं. लोटांगण देवा पुढं घालू ना, संता पुढं घालू ना, का दीड दमडीसाठी माणसा पुढं, मरक्या माणसा पुढं, 2 रुपयासाठी 2 नोटांसाठी हुडे, ते माझ्या स्वप्नात बसत नाही. मी कीर्तनकार शिकेले. लक्षात का अनेक कीर्तनकार शिष्य. कीर्तनाचं मार्गदर्शन सुद्धा लिहून देतो. गायनाचं काय असेल ते आमच्या सर्व महाराज मंडळीला माहिती आहे. पण मला स्वतःला कीर्तन करावं अशी इच्छा राहत नाही. पण आता हे मंडळ राहतं, यांच्या भावना राहतात म्हणून कीर्तन करायचं. कीर्तन कशा करता करायचं, काय ते कीर्तन करून काय कमवायचं. तोंड चोपड्यापणा. अण्णा बरं आहे का तुमचं, नाना बरं आहे का तुमचं. तो नाना कसाही राहतो भाऊरंग्या, सतत हॉटेलमध्ये फिरवतो. त्याच्या जाऊन बीड काय कोणा देवानं सांगितलं एवढं. त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. म्हणून काही काही प्रमाणे त्यांना विचारतो मी विठ्ठल विठ्ठल. हो कीर्तन करायला मला काय 10,000 विद्यार्थी असतील. हो कोणच्या तालुक्यात गेलं ना एक काही तालुका म्हणणार नाही की बाबा या बाबाचा आमचा काही संबंध नाही. ताकदही नाही कोणाची मान. लई तारखी त्यांना जर सांगितलं पोरं आपलं लक्ष राहून द्यायचं बरं का. त्यांच्या बापाच्याला चुकायचं नाही तारखी द्यायला. पण त्यांना काय साखर टाकायचं. लक्षात का. सप्ते आता काय गावाच्या मनावर राहिले का, भजन्यांच्या मनावर राहिले काय, अजिबातही नाही. भजन्यांचा सप्त्याचं काही संपादनाने फक्त टाळ घेऊन यायचं, उभं राहायचं. हरिपाठाला तर नाही आले ना पाहते भजने. आता इथं साधी वनवन आहे की यांच्या भोवती शेतकरीचे ना ते सगळे. याच्यामध्ये कोण फकीर आहे. तू मला सांगतो सकाळी 8 वाजता इथं यावं लागलं, रात्री कुठं तरी असतील. जर लेट झाले ना काय पटतं का त्यांना. अरे काय पण तुम्ही करून पहा ना एखाद्या दिवशी काय जटे राहते काय काशी राहती. आता इडून उठलं का परत एखाद्या आता तिकडे जावं लागलं परत त्या सप्त्याला. नाही गेलं ना बाकी तुम्ही आम्ही गेलं तर तुमचं काहीच नाही. आमच्यासारखं नाही दिसलं ना, दिसलं नाही बा. 2 कावळं जास्त नजर कुठं राहती. इथं कोणत्या कावळ्यावर नजर राहती. तसं तिथं 10:30 वाजेपासून गेलो होतो काल आम्ही. 12 वाजता आले. ती मिरवणूक आता त्या आनंद राहतो आपण कशाला तिथे हे करायचं. 10:30 वाजेपासून गेलो तर 3 वाजेपर्यंत मिरवणूक चालू होती. जावं लागतं. आताही जावं लागलं. कार पुरणपोळ्या होत्या आपल्या सर्व तालुक्याच्या. लक्षात का. तिथे जावं लागतं. खूप पराकष्ट असते. जे करतं बाबा त्याला माहीत असतं. इतर माणसाने त्याचं मोजमापन काढून हे मोजमापन करण्याचा प्रयत्न केला तर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ती उपाधी तयार करा. वेळ विश्रांती किती मिळते नाही का. विश्रांतीचा वेळ किती असेल. काही काही टायमाला 12 1 वाजतात. काही काही टायमाला रस्त्यानं चोरही आडे होतात. खरी का खोटी गोष्ट आहे. या महिन्यात किती वखत घडलं ते. या 2-3 महिन्यामध्ये काय बळ लागतं तुम्हाला बोलायला. एवढा टाइम लागत असतो कान. आणि त्यांना काय का अरे या धनगरवाड्यामध्ये गोरख बोला अजून कोणाला तरी झालतं ना परत. आता एवढं 2-4 दिवसात वहिले. हो चाकूना हल्ला केला. एवढं 2-4 दिवसाची गोष्ट आहे. त्या धनगरवाड्यामध्ये रात्रीचा प्रवास चांगला आहे का. पाणी आहे पाऊस आहे नाही का. जाऊ द्या तो विषय आपण संपून टाकू. विषय निघाला म्हणून सांगतोय विठ्ठल विठ्ठल. हे साथे आलिया. हे साथ म्हणजे या शरीराच्या साथ म्हणजे बाजार. साथ म्हणजे रोगाची साथ नाही. हे साथे आलिया. साथे पहिलं बाजारा लोक साथ म्हणायचे. कपड्याची साथ, भाजीपाल्याची साथ, धान्याची साथ, किराणाची साथ. साथ म्हणजे बाजार. आणि तसं तुम्ही या साथी म्हणजे या देहाच्या साथीला आल्यात नाही का. ह्या देह गावला आलात ना मग एक करा. इथं देवाची ओळख करून घ्या. ए साथी आलिया ओळंगा सारंग धरू.
त्याचा परिणाम काय होईल? जर देवाचा परिचय करून घेतला नाहीच, देवाचं भजन केलं नाहीच, तर परिणाम काय होईल? कवनाचे मायबाप, कवनाचे मायबाप, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगण, कवनाचे मायबाप, कवनाचे मायबाप, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगण, नाती आहेत, आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, सर्व आहे. हे नाते फक्त शरीर संबंधाचे नाते आहेत ना. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते नातं, शरीर संपलं की सर्व नाते संपतात. आलं लक्षात का? मग हे नाते आहेत, पण ह्या नात्याला मर्यादा आहेत ना. म्हणून महाराज म्हणतात कवनाचे गणगोत, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल राया. 2 चरणापर्यंत आपण असं पळत पळत आलोय. आलं लक्षात का? एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा, ती करता विधी आटपला विनाकारणी. आपल्याला परत सप्ताला जायचं आहे ना. मग पुढच्या वेळेला कधी संबंध आला तर पुढचं ऐकू आपण. विठोबा रोखमाई